हिंगोली जिल्ह्यामध्ये काल वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली। त्यामुळे केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या। जिल्ह्यातील गिरगाव, कुरुंदा, दांडेगाव, वडगाव या गावांमध्ये केळी बागांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे काढणीला आलेलं पीक उद्ध्वस्त झाल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडलेत। मी सध्या हिंगोली जिल्ह्यातील दांडेगावच्या शेत शिवारामध्ये आहे। साईनाथ कराळे या शेतकऱ्याची ही शेती आहे। साधारणतः 3 एकरवर एक 5000 केळीची झाडं या ठिकाणी लावण्यात आली होती, परंतु काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे या ठिकाणी केळीची बाग साधारणतः 30 ते 40% केळीचे जे झाडं आहेत ते जमीनदोस्त झाले आहेत। आपण या ठिकाणी बघू शकता हे केळं आज काही प्रमाणामध्ये या केळीची तोडणी करून हे विक्री केली जाणार होते। शेतकऱ्यांनी सांगितलं आपल्याला की व्यापारी आज या ठिकाणी गाडी घेऊन येणार होते आणि हे तोडणी करून विक्रीसाठी बाजारात घेऊन जाणार होते, परंतु त्यापूर्वीच काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे या ठिकाणी केळीचे जे झाडं आहेत ते जमीनदोस्त झाले आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केळीच्या बागांची लागवड केली जाते। मार्केट मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे या ठिकाणी केळीचे बागा जे दूरपर्यंत केळीच्या बागा पाहायला मिळतात, परंतु कालच्या वादळी वाऱ्यामुळे या बागांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। अगोदरच बाजारात भाव नाही आहेत तरी पण हजारो रुपये लाखो रुपये खर्च करून शेतकरी आपल्या पुढच्या लेकराप्रमाणे या केळीच्या बागा जपत असतात, परंतु कालच्या वादळी वाऱ्यामध्ये या बागा जे ते या बागांचं अशा पद्धतीनं नुकसान झालेलं आहे, जमीनदोस्त झाल्याचं बागा आपल्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। तर शेतकरी आता सरकारकडून अपेक्षा करू लागले तर सरकारनं या नुकसानीचे पंचनामे करावेत आणि तत्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत। कालच्या वादळी वाऱ्यामध्ये केळीच्या बागांसह उन्हाळी हायब्रिड असो, भुईमुग असो, शेतामध्ये वाळणीला घातलेल्या हळद असो, यासह अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।